अरे इथं का उभे आहेस? तुझीच वाट पाहत होतो. का? भाऊजी तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आम्हाला. हा बोला की, कशाबद्दल? वहिनींबद्दल. झालं, वाटलंच मला. सकाळ झाली की वहिनींचा विषय सुरूच झाला. कान किटले आमचे. मला काय बोलायचं नाही आहे बघा. अहो तुम्ही बोलू नका, पण आमचं ऐका तरी. ऐकायचं बी नाहीच आहे. असं नको करू अधिपती. ओंक्या, तुझं परत सुरू झालं काय त्यांची वकिली करणं? भाऊजी वकील वगैरे नाही या. काही गोष्टी तुम्हाला कळायलाच हव्यात. कळल्या, लई गोष्टी कळल्या आणि दिसल्या बी. काल बघितलं की काल तसं मित्राच्या गाडीत बसून आलत्या. हा, एकट्याला याला जमन यासनी. मित्राच्या गाडीत मदनच पाहिजे आम्हाला. मदन मॅड तोंडाचं कोण आहे ते मदन? अहो तो मित्र आहे त्यांचा, फक्त मित्र, बाकी काही नाही. शाळेपासूनची मैत्री हो त्यांची. होय, म्हणून काय सारखं त्याला संगच घेऊन फिरायचो? काय शाळेत आहे तू आता? वहिनी काय त्याला घेऊन फिरत वगैरे नाही येता कुठे? वहिनी तुम्ही आपलं सारखं त्यांची बाजू घेत जाऊ नका, राहू दे. भाऊजी मी खरं तेच बोलतीये. काय नाही, मग एवढं होतं तर मग काल त्याच्याच गाडीतनं कशा काय आल्या बरोबर? अहो मदन म्हणाला मी सोडतो म्हणून वहिनी त्याच्या गाडीतून आल्या. ग बसा, उगाच काहीतरी सांगू नका. भाऊजी काल मी वहिनींबरोबरच होते. आम्ही दोघी फॅक्टरीत यायला निघालो. रिक्षाची वाट बघत असताना मदन गाडी घेऊन आला. तो स्वतः म्हणाला आम्हाला की सध्या मी फ्रीच आहे, मला काही काम नाहीये, सांगा कुठे सोडायचंय तुम्हाला, मी सोडतो तुम्हाला. आम्ही खूप वेळापासून रिक्षाची वाट बघत होतो, पण रिक्षा काय मिळालीच नाही, म्हणून त्याच्या गाडीतून आलो, बाकी काहीच नाही. तो फ्रीज आहे, पण आपण फ्री व्हायचं का नाही त्याच्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे ना, आहे का नाही? तो मस्त म्हणाल आमच्या गाडीत बसा. गाडी आपल्याला अक्कल पाहिजे का नाही, कुणाच्या गाडीत बसेन कुणाच्या नाही. ते आमच्या काय ठीक गाड्या आहेत की काय कमी आहेत गाड्या? हा बरं, आमचं एक पेटलं जाऊ दे, आमच्यावर भांडण झालंय सोडा. ह्याला सांगायचं होतं, ह्यो आला असता न्यायला, ह्याला का सांगितलं नाही? पण नाही, ते त्याच्याच गाडीत बसून. कारण का आमच्या नाकावर टिच्चून आम्हाला दाखवायला ना, बघा मी कशी मित्राच्या गाडीत बसून आले तुमच्या फॅक्टरीत, म्हणून. भाऊजी अहो काय झालंय काय तुम्हाला? हे बघा भाऊजी, असं काहीच नाहीये. वहिनीनं खरंच तुम्हाला भेटायचं होतं म्हणून त्या आल्या. अचानक तो मदन भेटला आणि तो म्हणाला मी तुम्हाला सोडतो. वहिनी नाहीच म्हणत होत्या. मीच वहिनींना म्हटलं वहिनी आपल्याला उशीर होतोय, भाऊजी निघून जातील, म्हणून वहिनी गाडीत बसल्या. हो, आणि मी जेवढं वहिनींना ओळखते ना त्यावरून सांगते, वहिनींचं खरंच तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे भाऊजी. मदन आणि त्यांच्यात निखळ मैत्री आहे, फक्त मैत्री. प्लीज तुम्ही हे समजून घ्या भाऊजी. उगाच वहिनीबद्दल गैरसमज निर्माण करून घेऊ नका. खरंय अधिपती,